तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून उद्या जी आपल्याला सिरीज येणार आहे, जे प्रश्नमाला येणार आहे, जी क्वेश्चन सिरीज येणार आहे क्लॉजेसवर, त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्णतः माहिती मिळायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आजचा हा सेशन आपण पुढे कंटिन्यू करत आहोत. ओके, बघा या पद्धतीने आपण काय केलेलं आहे की एक 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 आपण पुढे जाणार. नेमकं बघा काय शिकलो तर या पद्धतीने आपण वर्ड्स म्हणजे काय, फ्रेज म्हणजे काय आणि क्लॉजेस म्हणजे काय हे शिकलेलो होतो. त्यानंतर थोडा आढावा आपण घेऊ 5 मिनिटासाठी. क्लॉजेस म्हणजे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असे दोन क्लॉज पडतात. मग मेन क्लॉज पुढे येतं, सबऑर्डिनेट क्लॉज मागे येतं किंवा सबऑर्डिनेट क्लॉज पुढे येतं आणि मेन क्लॉज मागे सुद्धा येऊ शकतं. मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्य आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच गौण वाक्य असं होतं. नेक्स्ट बघा, नंतर आपण या ठिकाणी जर बघायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं आपण हे करूया. ओके, या पद्धतीने आपण सबऑर्डिनेट क्लॉजचे आपण एक 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 सेंटेन्स लक्षात घेतलं आहे. वेट अ मिनिट, थोडंसं वेट करा. ओके, या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण हे घेतलं आहे. नंतर हा क्लॉज लक्षात घेतला, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज म्हणजेच मुख्य वाक्य होतं आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच गौण वाक्य होतं. मग मुख्य वाक्य पुढे येऊ शकतं आणि गौण वाक्य हे नंतर येतं, किंवा गौण वाक्य मीन सबऑर्डिनेट क्लॉज पुढे येतो आणि मेन क्लॉज मागे येऊ शकतो. या प्रकारचे स्वरूप असतं. त्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे नाउन क्लॉज, सेकंड जो प्रकार आहे तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि थर्ड प्रकार आहे तो ॲडव्हर्ब क्लॉज. या पद्धतीने आपण शिकलो. त्यानंतर दिस इज फ्रीडम दॅट वी मस्ट प्रोटेक्ट अँड द मॅन हू इज स्पीकिंग नाव इज अवर टीचर. याच्यावरून आपण दॅटच्या मागे जर समजा फ्रीडम शब्द आला किंवा मॅन शब्द आला, अर्थातच कुठलं तरी नाऊन आलं तर त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हटलं जातं, असं आपण लक्षात घेतलं. परंतु याच नाऊनच्या जागेवर जर एखादा व्हर्ब आला तर निश्चितच आपण त्याला नाऊन क्लॉज असं म्हणतो. म्हणजेच दॅटच्या पूर्वी सेज आला, नोज आला तर त्याला निश्चितच आपण नाऊन क्लॉज असं म्हणणार आहोत. त्यानंतर आहे इफ यू ईट अ लार्ज मील बिफोर एक्सरसाइज यू विल फील स्लगिश व्हेन फादर एंटर्स द किचन मदर वॉज कुकिंग फूड. सुरुवातीला जर सबऑर्डिनेट क्लॉज आला, जो अंडरलाईन केलेला आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज, तो जर सुरुवातीला आला तर निश्चितचपणे आपण त्याला ॲडव्हर्ब क्लॉज असं म्हणतो, असं आपण घेतलं. त्यावर आपण पूर्णतः एक्सरसाइज लक्षात घेतली. आणि त्यानंतर आपण महत्त्वाचं असं शिकलो की ॲडव्हर्ब क्लॉजचे म्हणजे एक्सरसाइज घेतल्यानंतर आपण ॲडव्हर्ब क्लॉजचे 9 असे प्रकार लक्षात घेतले. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, प्लेस, कंडिशन, मॅनर, हे बघा टाईम आहे, टाईम, प्लेस, कंडिशन, मॅनर, त्याच्यानंतर रिझल्ट, त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट आणि त्याच्यानंतर पर्पज. आणि त्यानंतर सुद्धा आपण कंपॅरिझन आणि रिझन असे एकूण किती लक्षात घेतले, 9 प्रकार लक्षात घेतले ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईमचे, ॲडव्हर्ब क्लॉजचे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. यावर आधारित आपण एक एक वाक्य लक्षात घेतलं. व्हेन आणि व्हेनेवर असेल तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, त्यानंतर व्हेर आणि व्हेरेवर असेल तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. मी पटापट रिवाईज करत आहोत जेणेकरून तुम्हाला मागचं कळेल, कारण की एका दिवसाची आपण गॅप घेतलेली आहे. निश्चितच माझ्या काही स्टुडंटच्या एक्झामिनेशन होत्या म्हणून ते आपण गॅप घेतली होती. त्यानंतर इफ यू कॅन अचीव दॅट यू आर हिरो यू विल नेवर नो अनलेस यू ट्राय. म्हणजे जर समजा अनलेस किंवा इफ असेल तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. त्यानंतर ॲज इफ किंवा ॲज दो जर असेल तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, मॅनर म्हणजे पद्धत होतं किंवा रीती होतं. ओके, त्यानंतर आहे रिझल्ट, म्हणजेच इथं आहे सो दॅट जर असेल, सो दॅट आणि सो दॅट. सो दॅटमध्ये जर एक ॲडजेक्टिव्ह आलेला असेल तर त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. आणि इथं पण सो दॅट आहे, मध्ये थर्स्टी हा ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. कुठलेही जर एखादा शब्द जर याला ॲडजेक्टिव्ह नका लक्षात घेऊ, मात्र एखादा जर का शब्द आला तर निश्चितच त्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट असं म्हणायचं. त्यानंतर आहे ओके, त्यानंतर आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास दर्शवणारे ॲडव्हर्ब क्लॉज. दो असेल, ऑल दो असेल किंवा इवन इफ असेल तर त्यालासुद्धा तुम्ही म्हणू शकता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. त्यानंतर आहे नेक्स्ट ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज विथ दॅट वी मे लिव्ह अँड वर्क हार्ड सो दॅट. दॅट असेल किंवा सो दॅट असेल, सो दॅट हे कंजक्शन जर असेल तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज आपण लक्षात घेतलं. त्यानंतर आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझनमध्ये बिकॉज असेल किंवा सिन्स असा जर शब्द सुरुवातीला आला असेल तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असं म्हणायचं. या प्रकारचेच क्वेश्चन विचारले जातात, त्याच्या पलीकडे विचारले जात नाही. एकतर 4 ऑप्शन असतात,
नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज आणि इतर काही कॉम्प्लिमेंट असं काहीतरी दिलेलं असतं. तो एक प्रकार ऑप्शनमध्ये विचारण्याचा. किंवा दुसरं कशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं की ॲडव्हर्ब क्लॉजचं वाक्य देण्यात येतं आणि त्याच्यावाले ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे का, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे का, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे का, की ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे, असे ऑप्शन दिले जातात 9 पैकी. म्हणून हे आपण ते सर्व लक्ष घेतलं आणि क्लॉजचा अतिशय इम्पॉर्टंट असा सेक्टर होता, अतिशय इम्पॉर्टंट असा तो चॅप्टर होता. सो आपण तो पूर्ण केलेला आहे. आज फक्त शेवटचं राहिलेलं आहे नाऊन क्लॉजचे काय प्रकार पडतात त्या संदर्भातील. ॲडव्हर्ब क्लॉजचं कंपॅरिझनमध्ये तुम्हाला सांगितलंच की जर डिग्रीचं वाक्य असेल ना तर निश्चितच पण त्याला ॲडव्हर्ब क्लॉजचं कंपॅरिझन म्हणाच. याच्यावर आपण पूर्णतः प्रॅक्टिससुद्धा घेतली. बघा प्रॅक्टिससुद्धा आपण घेतलेली होती. ओके, इथे असेल बघा, ही प्रॅक्टिस बघा, अशा पद्धतीने काहीतरी घेतलेलं होतं. आज आपल्याला काय शिकायचं आहे हे महत्त्वाचं आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला नेमकं शिकायचं काय आहे. ओके, हां, इथे आपण लक्षात घेऊ. आय डोंट नो हाऊ टू स्विम, नो वन नोज. पुढे जाऊ. सुन्याच ही आपण सिरीज घेतलेली होती, त्यावर आधारित 22 ते 25 असे काहीतरी आपण क्वेश्चन्स घेतलेले होते. आज मात्र आपल्याला नाऊन क्लॉजचे प्रकार शिकायचे, त्याकडेच आपण चाललेलो. 30-30पर्यंत आपण ती सिरीज घेतलेली होती. आत्ता टुडे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, माझे शब्द बरोबर आहे का, काय लक्षात घ्यायचं आहे. अतिशय इम्पॉर्टंट अशी माहिती सांगत आहोत तुम्हाला. आपण काय काय शिकलो हे मी तुम्हाला इथं सांगतो आहे की नेमकं आपण काय शिकलो. की सर्वप्रथम क्लॉज, CLAUS, क्लॉज म्हणजे काय ते लक्षात घेतलं. त्यानंतर त्याच्यावाले प्रकार आपण लक्षात घेतले, मेन आणि दुसरं येतं सबऑर्डिनेट. ओके, अशा पद्धतीने ते 2 प्रकार लक्ष घेतले. त्यानंतर याचे सबऑर्डिनेटचे 3 प्रकार लक्ष घेतले. एक म्हणजे नाऊन, दुसरा म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि तिसरं आहे ॲडव्हर्ब. याच्यापैकी ॲडव्हर्बचे उपप्रकार आपण लक्ष घेतले, जे टाईम, प्लेस, पर्पोज असे करून ते 9 आहेत, 9 आहेत ते लक्षात आलं. इथपर्यंत आपण लक्ष घेतलं. परंतु आता आपल्याला एकच पार्ट राहिला, तो म्हणजे नाऊन क्लॉज. नाऊन क्लॉजचे एकूण 4 प्रकार पडतात, ते तुमच्या पुढे आहे. सब्जेक्ट क्लॉज ऑफ वर्ब, ऑब्जेक्ट क्लॉज, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ॲक्च्युअली आज आपण शिकत आहोत नाऊन क्लॉजचे प्रकार. काय शिकत आहोत, नाऊनचे, नाऊन CLAUSE क्लॉजचे प्रकार आपण शिकत आहोत. प्रकार ते तुमच्यापुढे असणारे 4 आहे. परंतु पाठ कसं ठेवायचं, सगळे जे प्रकार आहे ते व्हर्बशी डिपेंड करतात. व्हर्ब 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 3 तर याच्यामधले व्हर्बचेच आहे. फक्त हा एक नवीन आहे. म्हणजेच नाऊन क्लॉज हा जास्तीत जास्त डिपेंड करतो व्हर्बवर. मग या व्हर्बचं म्हणजे क्रियापदाचा जर कर्ता असेल, म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, म्हणजे दिलेलं अंडरलाईन केलेलं जे वाक्य आहे त्याला क्लॉज म्हणायचं. आणि ते क्लॉज जर त्या क्रियापदाचा कर्ता म्हणून जर आलेला असेल तर त्याला सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब म्हणायचं. नेक्स्ट, क्रियापदाचा जर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असेल तर कर्म असेल तर काय म्हणायचं, तर त्याला ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब म्हणायचं. तुम्हाला माहीत आहे, राम आंबा खातो हे मराठीत आहे. परंतु इंग्लिशमध्ये जर आपण केलं, राम इट मँगो, मँगो किंवा मँगो. आता हा राम झाला सब्जेक्ट, म्हणजे सब्जेक्ट हा सुरुवातीला येतो आणि मँगोवर क्रिया घडली म्हणून हा झाला ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ओके, कर्म. आता ऑब्जेक्ट केव्हाही नंतर येतं आणि सब्जेक्ट केव्हाही सुरुवातीला येतं, एवढं लक्षात घ्यायचं. म्हणजे अंडरलाईन केलेलं वाक्य जर सुरुवातीला आलं तर सरळ सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब म्हणायचं आणि ते जर नंतर आलं तर ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब म्हणायचं, जर ते 2 ऑप्शन असेल तर. मात्र त्याच्यामध्ये हे 2 ऑप्शन थोडीशी गडबड करतात. मग आपल्याला एक गोष्ट म्हणजे सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब केव्हा म्हणायचं, ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब केव्हा म्हणायचं ते सांगत. आता नेक्स्ट, ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन हे नंतर सांगतो मी तुम्हाला. परंतु हा कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब, व्हर्बशी रिलेटेड असणारा कॉम्प्लिमेंट म्हणजे विधानपूरक त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, विधानपूरक. म्हणजे वाक्याला स्पेसिफाईड अर्थ यामुळेच येते, त्याला म्हटलं जाते कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब असं म्हटलं जातं. आणि चौथा जो प्रकार आहे ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन, याच्यामध्ये आपल्याला प्रेपोजिशन लक्षात घ्यायचं आहे. प्रेपोजिशन म्हणजेच होते शब्दयोगी अव्यय मराठीच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामध्ये जर म्हटलं तर ॲट येतं, इन येतं, ऑन येतं, पोझिशन दर्शवणारे. इथे बसलेलं आहे ॲट, ऑन, इन, नियर, नियर, बिहाइंड असे ते असतात. तुम्हाला ते प्रेपोजिशन माहीतच आहे. प्रेपोजिशन म्हणजेच ते पोझिशन दर्शवणारे
काही शब्द येतात, ते जर असेल तर काय म्हणायचं. हे 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. म्हणजे नाऊन क्लॉजचे 4 प्रकार पडतात, ॲडव्हर्ब क्लॉजचे 9 प्रकार पडतात, तसंच नाऊन क्लॉजचे 4 प्रकार पडतात. आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजचा कुठलाही प्रकार पडत नाही. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं की हू, हुम, हुच आणि व्हिच. हू, हुम, हुच आणि व्हिच असलं तर ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य असं स्पेसिफाईड म्हटलं जातं, परंतु ते आपण नंतर लक्षात घेऊ. सो याच्यात 3 गोष्टी महत्त्वाच्या: सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आणि कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. म्हणजे 3च गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. एक आहे सब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट आणि तिसरा आहे कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट म्हणजे करता, सुरुवातीला जर ते अंडरलाईन केलेलं वाक्य असेल तर सब्जेक्ट ऑफ द वर्ब, जर ते नंतर असेल म्हणजे शेवटी जर असेल तर ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ओके. परंतु त्याच्यामध्ये गडबड केव्हा करतं, कारण की ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन पण असतं आणि कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब असतं. कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब हे महत्त्वाचं, याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यावं लागेल. म्हणजे विधानपूरक, म्हणजे क्रियापदाचं विधानपूरक. आणि ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन, ऑब्जेक्ट असतं, मात्र ते ऑब्जेक्ट तर असतंच, ते क्रियापदाचं ऑब्जेक्ट असतं, परंतु ते प्रेपोजिशन नंतर आलेलं असतं. प्रेपोजिशनला म्हणजेच त्या इन, ऑन, ॲट, फॉर, टू याला अटॅच होऊन आलेलं असतं ते कर्म, ते ऑब्जेक्ट, मग त्याला ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन म्हणायचं. जेव्हापर्यंत आपण त्याच्यावाले सेंटेन्स घेणार नाही तेव्हापर्यंत ते कळणार नाही. सो आपण सेंटेन्स लक्षात घेऊ. बघा, ॲट फर्स्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे, कोणी तुम्हाला शिकवणार नाही. बिकॉज अतिशय इम्पॉर्टंट याच्यासाठी की बघा, तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो की TETची बॅच सुरू आहे. TET 2021च्या संदर्भातील बॅच आपल्याला सुरू आहे, TET 2021. आता TET कशी क्रॅक करायची, हे कसं काय क्रॅक करायचं आपण मध्यंतरी लक्षात घेऊ थोडंफार, परंतु आपलं हे सेशन होऊ द्या. कारण हे अतिशय इम्पॉर्टंट आहे ना, कारण उद्या आपल्याला एक्सरसाइज घ्यायची आहे आणि कमीत कमी 50 क्वेश्चन्स मी घेऊन येणार आहोत याच्यावाले क्लॉजचे. ज्याप्रमाणे आर्टिकलचे आपण 50 घेतले, त्याच्यानंतर आपण डिग्री घेतलं, डिग्रीचे सुद्धा 30, 40, 50 घेतले. आणि आता आपल्याला 3rd चॅप्टर सुरू आहे क्लॉजेसचं. हिचे तर 10 ते 12 चॅप्टर्स मी कंप्लीट करणार आहे प्री बॅचमध्ये. त्याच्यानंतर आपण बघूया काय करायचं तर. ओके. TET 2021साठी जर का तुम्हाला म्हणजेच ॲडमिशन घ्यायची असेल तर 7709119501 या नंबरवर कॉल करा, सगळी इन्फॉर्मेशन सांगण्यात येईल. ओके. आता बघा, आता पहिला प्रकार सब्जेक्ट ऑफ द वर्ब. आता हा प्रकार कशाचा आहे, नाऊन क्लॉजचा आहे. नाऊन क्लॉजचा पहिला प्रकार म्हणजे 3 प्रकार लक्षात ठेवायचे नाऊन क्लॉजचे. एक आहे सब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट आणि तिसरा कॉम्प्लिमेंट. एक आहे सब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट आणि तिसरा कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट म्हणजे करता, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि कॉम्प्लिमेंट म्हणजेच पूरक किंवा विधानपूरक. त्यातला पहिला सब्जेक्ट ऑफ द वर्ब. सब्जेक्ट ऑफ द वर्ब आता मी अंडरलाईन केलं नाही, परंतु मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवतो. व्हॉट ही सेड एवढं अंडरलाईन आहे फक्त. आता व्हॉट ही सेड इज नॉट ट्रू. व्हॉट ही सेड इज नॉट ट्रू, त्याने जे काही सांगितलं ते सत्य नाही आहे. माझ्याकडून ऐक काय सत्य आहे तर, म्हणजे व्हॉट इज सेड इज नॉट ट्रू एवढं मी अंडरलाईन केलं. व्हॉट इज सेड हा झाला क्लॉज. हा काय झाला, क्लॉज. आणि निश्चितच तुम्हाला सांगितलं की हा काय नाऊन क्लॉज आहे. ओके, नाऊन क्लॉज आहे असं सांगितलं. मात्र 4 ऑप्शन दिले, सब्जेक्ट ऑफ द वर्ब, दुसरं ऑप्शन दिले कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, तिसरं ऑब्जेक्ट दिलं ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आणि चौथे हे दिलं की ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. 4 ऑप्शनपैकी एक शोधायचं आपल्याला. मला सांग हे कुठे आलं रे, सुरुवातीला आलं की नाही, सुरुवातीला आलं. सुरुवातीला काय येत असतो, सब्जेक्टच येतो की नाही. सुरुवातीला जर अंडरलाईन झालं असेल, त्यानं जर म्हटलं की 4ही जर प्रकार हे नाऊन क्लॉजचे असेल, सब्जेक्ट ऑफ द वर्ब, नाऊन क्लॉजचे 4 प्रकार येतात, सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आणि कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब असे 4 ऑप्शन दिलेले असेल तर मग ते सुरुवातीला आलं. सुरुवातीला आहे ना हे अंडरलाईन झालेलं, म्हणून त्याला म्हणायचं सब्जेक्ट ऑफ द वर्ब. म्हणजेच हा ह्या वाक्याचा कर्ता म्हणून काम करत असते, म्हणून त्याला म्हटलं जाते सब्जेक्ट ऑफ द वर्ब. सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे हा जो इज आहे याचा तो कर्ता म्हणून काम करत असते. इज म्हणजे वर्ब आहे आणि याचा हा व्हॉट इज सेड, त्यानं जे काय म्हटलं ते सत्य नाही असं आहे. लक्षात आलं. सुरुवातीला जर असलं तर सब्जेक्ट ऑफ द वर्ब. एकच गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट, आता ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब कसं असते सर, इजी आहे ना. आता ते पुढे आलं, कर्म केव्हा काय कसं असते, राम इट्स मँगो. आता ही मँगो जो आहे, हा जो आंबा आहे, आंबा जो आहे, ओके, आता आंबा बरोबर काढला जाणार नाही, परंतु तरी पण काढते, पान होय आणि हा आंबा आहे सपोज, हे असंच काढवलं मी फक्त काहीतरी. राम इट्स मँगो. आता राम हा सब्जेक्ट झाला आणि मँगो हा झाला ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता होते, जो कार्य करत असतो, आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म होते. ऑब्जेक्ट ही केवळ शेवटी येते, सुरुवातीला कधी येत नाही.
मग मी इथं हे करतो ना, आय नो दॅट माय बॉस इज व्हेरी ऑनेस्ट. इथून मी अंडरलाईन करतो बघा, दॅट माय बॉस इज व्हेरी ऑनेस्ट. इथं अंडरलाईन केलं. आता सुरुवातीला आहे का रे अंडरलाईन केलेला क्लॉज? सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये नाऊन क्लॉजच आहे. फक्त 4 ऑप्शन जर दिले, सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आणि कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. 4 पैकी राईट आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. मग ते मागे आलेलं आहे ना, मागे. मग इथं 2 पॉसिबिलिटीज असतात. एक असतं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब असतं, किंवा दुसरी पॉसिबिलिटी इथं असते ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. काय असतं इथं? दुसरी पॉसिबिलिटी असते या ठिकाणी इथे, तर ती असते कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. 2 पैकी एक आन्सर मारायचा आहे बरोबर. हे असं जर शेवटी जर असेल ना, तर ऑब्जेक्ट ऑफ वर्बच असते, परंतु हे ऑब्जेक्ट ऑफ वर्बच आहे. त्याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला कसं आहे. हे ऑब्जेक्ट ऑफ वर्बच आहे, परंतु ते कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्बसुद्धा असू शकतं. तिसरं वाक्य तुम्हाला याच्यासारखं दाखवून देतो, म्हणजे ते दुसरं वाक्य कळेल. या ठिकाणी बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब कसं असते. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्बचा क्लॉजसुद्धा नंतरच हे केला जातो, अंडरलाईन. हा झाला क्लॉज, म्हणजे अंडरलाईन मी स्वतः करून दाखवला, कारण की मी ऑलरेडी तो अंडरलाईन केला नाही. मग हा जो दॅट, इट इज ट्रू दॅट ही कॅन कम टुमॉरो, याच्यामध्ये हे जे अंडरलाईन केलेलं वाक्य जे आहे, सेंटेन्स जे आहे, हा जो क्लॉज आहे तो नंतर आला ना. नंतर आला तर आपण त्याला ऑब्जेक्टच म्हणणार. काय म्हणणार त्याला? ऑब्जेक्ट म्हणणार, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणणार. मात्र याच्यामध्ये जर हा जो मेन वाक्यातील हा जो वर्ब आहे तो जर टू बीचं रूप असेल, म्हणजे ॲम इज आर वॉज वेअर जर असेल, ते ह्या इज हे जर टू बीचं रूप असेल, तर त्याला ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब न म्हणता कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणायचं. काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची, जर मेन वाक्यामध्ये जर नाऊन क्लॉजचं वाक्य आहे आणि मेन वाक्यामधला जर वर्ब टू बीचं रूप असेल, म्हणजे टू बीचं रूप असेल मेन वर्ब म्हणून आलेलं असेल. टू बीचं रूप ॲम इज आर वॉज वेअर 4-5 असतात. ते जर समजा मेन वर्ब म्हणून जर आलेला असेल, आलं नाही ते मेन वर्ब म्हणून त्याच्यानंतर अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे त्याला आपण क्लॉज म्हणणार, नाऊन क्लॉज म्हणणार. परंतु हा नाऊन क्लॉज तर आहे, परंतु ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब नाही आहे, कारण तिथं मूळ वाक्यातला जो वर्ब आहे तो टू बीचं रूप आलेला आहे. ॲम इज आर वॉज वेअर जर आलं तर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणायचं. आणि इथं आहे का तसं? 2 मध्ये नाही आहे बघा, 2 मध्ये नाही आहे निश्चितच. इथं आहे का टू बीचं रूप? इथं अंडरलाईन आलं, इथं जर का टू बीचं रूप आलं तर ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब न म्हणण्याऐवजी कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणायचं. काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब हे डिपेंड करते कशावर? टू बीच्या रूपावर. मेन क्लॉजमध्ये जर टू बीचं रूप आलेलं असेल तर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणायचं, अदरवाईज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणायचं. काय म्हणायचं? ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. 4था प्रकार तुम्हाला सांगतो, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. अगदी वाक्य सोपं आहे. आता मी अंडरलाईन करतो इथून, हुम पासून मला अंडरलाईन करावं लागेल या ठिकाणावर. हुम ही हॅड गिवन द मनी. हुम ही हॅड गिवन द मनी या ठिकाणी आहे. हुम ही हॅड गिवन द मनी इथपासून मी एवढं अंडरलाईन केलं, तर हा सुद्धा मागच आला आहे ना. मग मागं दिसलं म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणायचं का, किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणायचं का? नाही. तिसरी पॉसिबिलिटी तिथे आहे. जर याच्या हा जो क्लॉज आहे, क्लॉजची सुरुवात झाली हुमपासून, परंतु हुच्या आधी जर प्रेपोजिशन आला, टू हा प्रेपोजिशन आहे. टू काय आहे? प्रेपोजिशन. मोस्टली टूच येत असतो. टू जर आला तर त्याला बघा, हा टू आलेला आहे, टू आला तर त्याला ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन म्हणायचं, कारण टू हा प्रेपोजिशन आहे ना, म्हणून त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. काय म्हणायचं? ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. 4 बघा गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे असं म्हटलं तरी चालते. नाऊन क्लॉजचं वाक्य दिलं असेल तर 4 ऑप्शन असतात. एक सब्जेक्ट ऑफ वर्ब, दुसरं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, तिसरं ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आणि चौथा आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. आता मी तुम्हाला इथं सांगतो, थोडंसं आणखी समजून सांगतो. ओके, बघा या ठिकाणी काय आहे. आता या ठिकाणी जर लक्ष घेतलं तर ओके, आता सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आणि कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, ज्या की वर्ब्सची आहे. एक आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब, दुसरा ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आणि तिसरा कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. सब्जेक्ट नंतर ऑब्जेक्ट नंतर हा
कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे विधानपूरक. आणि एक नव्यानं आलेला आहे ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. आता प्रेपोजिशन तुम्हाला माहीतच आहे की त्याच्यामध्ये टू असला, फॉर असला, असे जर का प्रेपोजिशन असेल त्या क्लॉजेसच्या मागे तर त्याला ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन असं म्हणायचं. एवढी आपण गोष्ट क्लिअर केली. त्याच्यानंतर इथे बघा सब्जेक्ट ऑफ द वर्ब केव्हा असते, सुरुवातीला जर अंडरलाईन असलेला क्लॉज जर असेल तर सब्जेक्ट ऑफ द वर्ब. खूप इची आहे. त्याच्यानंतर दुसरा कुठे असतो की मागे असतो. मागे जर असला तर 3 पॉसिबिलिटीज येतात खऱ्या अर्थानं. एक येतं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, दुसरं येतं कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आणि तिसरं येतं ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. मात्र या ठिकाणी जर इज असेल, मुख्य आय नो हा मेन क्लॉज आहे, याच्यामध्ये जर नोच्या जागी इज जर असता, ॲम जर असता, आर जर असता, वॉज जर असता किंवा वेर असता, अर्थातच टू बी स्वरूप असतं. तर ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब न म्हणता कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणायला लागलं असतं. टू बी स्वरूप असेल मेन क्लॉजमध्ये कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणायचं. साधं आहे, सोपं आहे. नसेल तर ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणायचं. आणि तिसरी गोष्ट आहे की अंडरलाईन केलेल्या, हे बघा इथं कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब केव्हा की इथं दॅट तर आहे, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आपण म्हणू शकत होतो, मात्र मेन क्लॉजमधला तशा वेळेस काय करायचा, वर्ब बघायचा. तो वर्ब टू बी स्वरूप आहे. टू बी स्वरूप हे मेन क्रियापद म्हणून आलेलं आहे, मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. जर टू बीचं रूप हे मेन वर्ब म्हणून आलेलं असेल तर त्याच्यानंतर केलेला अंडरलाईन केलेला जो क्लॉज असतो तो ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब न म्हणता कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणा लागते. आणि चौथं तर खूपच इजी आहे, इट्स व्हेरी इजी. फोर्थ जर म्हटलं तर खूपच इजी आहे, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. म्हणजे हा जो पार्ट केलेला आहे अंडरलाईन, हा जो अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे याच्या आधी एक प्रेपोजिशन जर आलं तर या पार्टला ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणायचं नाही, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणायचं नाही, तर काय म्हणायचं, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. ओके, कळलं तुम्हाला? कळलं असेल तर निश्चितच हाय करा, कारण आपल्याला याच्यावर एक्सरसाइज घ्यायची आहे आणि हा सेशन पूर्ण करायचा आहे. आणि हा सेशन पूर्ण झाला नाही कारण की उद्या त्याच्यावर एक्सरसाइज येणार आहे. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, जर कळलं असेल तर तुम्ही हाय म्हणा किंवा मग ओके सर तरी म्हणा. ओके, आय एम वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. अतिशय राईट आणि ब्राईट असं तुम्हाला शिकवतं. खूप इजी आहे, इम्पॉर्टंट आहे. हाय सर, दिसत नाही लाईव्ह क्लास. वाणी लाईव्ह क्लास का दिसत नाही? फक्त कालच आपण क्लास नाही घेतला, थोडीशी माझी तब्येत बरोबर नव्हती असं म्हटलं तरी चालतं. परंतु मी वेळातला वेळ काढून आता पुन्हा लाईव्ह आलेलं. आता खंड पाडणार नाही निश्चितचपणे. तुमचे मी टी टीवाल्यांसाठी सांगतो की तुमचं पूर्ण सेशन मी कंप्लीट करून देणार म्हणजे देणार. परंतु ते सेशन 60 to 70% आपल्या इथं होणार आहे. 30% हे पेड बॅचेसमध्ये होणार आहे. पेड बॅचेससुद्धा आता एक बॅच माझी फुल झालेली आहे. या तुमच्याच ग्रुपमध्ये बरेचसे विद्यार्थी पेड क्लासेसमध्ये आहे. तुम्हाला जर का समजा याच असेल तर 7709119501 हा 77 आहे. या नंबरवर तुम्ही निश्चितच कॉल करा, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मी सांगतो आणि त्याबद्दल आपण पुढे जाऊया. हां, इन्फॉर्मेशन अशी आहे की थोडं सांगूया का की बघा नंबरवर कॉल करा. हां ठीक आहे, आपण एक्सरसाइज घेऊ. ओके, फर्स्ट राईटच आन्सर द्यायचा 10 सांगितल्यानंतर मग आपण निश्चितपणे तिकडे जाऊया. आय एम सॉरी फॉर व्हॉट आय डिड. सुरुवातीला मी तुम्हाला अंडरलाईन करून देत आहे, तुम्हालाच अंडरलाईन करायचं आहे आणि तुम्हीच पहिले तर अंडरलाईन केलेला जो भाग आहे तुम्ही टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला 4 पैकी एक सांगायचं आहे. सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे का, इथं तुम्हाला 4 ऑप्शन आहे. सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे का, दुसरं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे का, तिसरं कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आहे का, की चौथं ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन आहे का. 4 पैकी एक राईट आन्सर द्यायचं. ओके, फटाफट राईट आन्सर द्या. इट शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू. सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. अगदी वेळ कमी राहिलेला आहे आणि वेळ फक्त 2 महिन्याचा आहे. या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जे झालं ते झालं. स्पेशली कुठल्या तरी एखाद्या टीचरकडून गाईडलाईन घ्या, निश्चितचपणे ते तुम्हाला तुमच्या त्या यशापर्यंत पोहोचून देण्यासाठी बांधील असेल. ओके, अशा टीचरकडे तुम्ही कनेक्ट व्हा. पोलीस बॅच असेल तर पोलीस बॅचमध्ये गणित शिकू नका. तुम्हाला ऑलरेडी मी हे करून देतो, म्हणजेच अलर्ट करून देतो, कारण की पोलीस भरतीचं किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमधलं गणित मोस्टली विचारलं जात नाही. विचारलं जातं तेच, मात्र उपयोजनात्मक पद्धतीने विचारलं जातं. सो स्पेशली गायडन्स कोणाकडून तरी घ्या. निश्चितचपणे कुठलाही अभ्यास करू नका. मॅथमॅटिक्सच्या संदर्भात फक्त बी केअरफुल राहा. बाकीचा अभ्यास तुम्ही
बरोबरच करणार आहात. मॅथमॅटिक्स मराठी सगळ्यांचं सारखं आहे, इंग्लिश सगळ्यांचं सारखं आहे, मात्र मॅथमॅटिक्स मात्र तसं नाही. मॅथमॅटिक्स हे उपयोजनात्मक पद्धतीने येतं. सो तुम्हाला हे काय मी डिस्कस पण करतो आणि तुमच्याला ॲन्सरसुद्धा व्हेरीफाय करतो. ओके, फटाफट राईट आन्सर द्या. कोणाकडून आतापर्यंत आलं नाही, कारण त्याच्या मागचं असेल, त्याच्या मागचं कारण काय ते कळलं नाही. नेमकं तुम्हाला काय, हां, आय एम सॉरी फॉर व्हॉट आय डिड. मी तुम्हाला अंडरलाईन करून देतो हा एवढा पार्ट, व्हॉट आय डिड. हा काय तर एक प्रकारे हा काय आहे तर हा आहे क्लॉज, आणि हे नाऊन क्लॉजचंच वाक्य आहे. व्हॉट आय डिड हे नाऊन क्लॉजचं आहे. फक्त 4 ऑप्शन तुम्हाला येणार आहे. सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आणि ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. पुन्हा सांगतो, पुन्हा तुम्हाला सांगतो. आय एम सॉरी फॉर व्हॉट आय डिड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. 4 ऑप्शन तुम्हाला येणारच आहे. कोणतं पहिलं ऑप्शन? पहिलं ऑप्शन काय येणार आहे बघा. पहिलं ऑप्शन येणार आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब. दुसरं येणार आहे ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. तिसरं येणार आहे कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब, ऑफ द वर्ब. आणि चौथं येणार आहे ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. ओके, कोणीतरी रिस्पॉन्स द्या ना, निश्चितच तुम्हाला जर येत असेल तर. ओके आलेलं असेल बऱ्याच जणांचं. हां, सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे सर. सब्जेक्ट ऑफ द वर्ब येणारच नाही, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन आहे सर. येस, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन जे संगीताने सांगितलेलं ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन अगदी राईट आहे. कारण ह्या क्लॉजच्या मागे हा फॉर हा प्रेपोजिशन आहे. काय हा प्रेपोजिशन आहे, म्हणून याला काय म्हणायचं ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन म्हणायचं. काय म्हणायचं ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. अक्षर तुम्हाला थोडंसं आडतेलं दिसत असेल. अगदी नवीन असा रायटिंग पॅड विकत आणलेला आहे. ओके, आणि त्यावर थोडंसं प्रॅक्टिस व्हायचं आहे म्हणून तुम्हाला थोडंसं प्रेपोजिशन असं काहीतरी दिसेल, पण तो समजून घ्यायचं की ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशनच आहे म्हणून, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशनच आहे म्हणून. ओके, कारण की या क्लॉजच्या मागे फॉर हा प्रेपोजिशन आलेला आहे. अगदी कळलं असेल तुम्हाला. ओके, सीचं 3. अच्छा, सीचं 3 म्हटलं तरी चालतं, कारण 3 नव्हे. पुढे जाऊ. नेक्स्ट सेकंड बघा. सेकंड, आय डोंट नो हाऊ टू स्विम. आता यामध्ये तुम्हाला अंडरलाईन मी करून देत नाही, तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे क्लॉज, आणि तो फाइंड आउट केलेला क्लॉजचा नाऊन क्लॉजच आहे हे निश्चित आहे. मात्र त्याचे 4 प्रकार. सब्जेक्ट ऑफ द वर्ब, पहिला प्रकार कोणता सब्जेक्ट ऑफ द वर्ब. दुसरा प्रकार ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. तिसरा प्रकार कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, आणि चौथा प्रकार जो आहे तो आहे ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. ओके, 4 पैकी एक प्रकार तुम्ही राईट आन्सर द्यायचा आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. टीटीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आतापर्यंत जे झालं तेच झालं, परंतु याच्यानंतर तुम्ही चूक करू नका. कुठले बघू नका असं की भलतीच गणित तुम्ही करायचे असं काही करू नका. मॅथमॅटिक्ससाठीच खूप बी केअरफुल राहा. इंग्लिशमध्ये तर मी इथं तुम्हाला शिकवतोच, परंतु स्पेशली बॅचमध्ये सुद्धा इंग्लिश ही अतिशय ब्राईटपणे सुरुवात होणार आहे आणि झालेली पण आहे बऱ्याचशा पद्धतीने. तिथे मी पण सुरुवात करून दिली. तिकडे फास्टमध्ये सुरुवातीला आपण मॅथमॅटिक्स एकदम फास्टमध्ये कव्हर करण्याचा हे केलेलं आहे. सुरुवातीला फटाफट आम्ही हे करतो. 10 ते 15 दिवसामध्ये मॅथमॅटिक्स हे कंप्लीट करण्याचा मानस आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 10 ते 15 नव्हे तर त्याचं 50% तरी नॉलेज 15 दिवसामध्ये येणार. 1.5 महिन्यामध्ये बराचसा 70% कोर्स हा कंप्लीट होणार आणि 15 दिवस आपण त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज घेणार. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब काय टाकलेला आहे इथे, हाऊ टू स्विम. याला मी अंडरलाईन करून देतो. हाऊ टू स्विम हा जो पार्ट आहे हा पार्ट आहे क्लॉज, आणि त्याला निश्चितच नाऊन क्लॉज असं म्हणायचं. मात्र याच्या मागे टू बीचं रूप आलं आहे का, डोंट नो. टू बीचं रूप नाही आलेलं आहे, आम्ही जर वॉजवेर नाही आलं, मग नाही आलं म्हणून आपण त्याला कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब म्हणणार नाही. ही तर गोष्ट आहे ना. त्याच्या मागे एखादं प्रेपोजिशन आलं आहे का, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन म्हणायला नाही आलं म्हणून आपण साधं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणू शकतो ना. सो ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब सगळ्यांनीच राईटचा आन्सर दिलेला आहे. काय याचा आन्सर ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. काय ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. नेक्स्ट बघूया. थर्ड, व्हॉट वी डू टुडे विल सेव्ह अवर फ्युचर. व्हॉट वी डू टुडे विल सेव्ह अवर फ्युचर.
तुम्हालाच क्लॉज फाइंड आउट करायचा आहे आणि तुम्हीच आन्सर सांगायचं आहे. अनु आहे, गजानन आहे, अंजली आहे, केसिनी आहे, गजानन आहे, भगवत आहे. ओके, सगळ्यांनाच रिक्वेस्ट आहे, जरी आरोग्य सेवक भरतीसाठी अप्लाय केलेला असेल किंवा TETसाठी अप्लिकेबल असाल तर तुम्हाला इंग्लिश मी फ्री शिकवतो. मात्र पेएबल क्लासमध्ये सुद्धा मी हेच इंग्लिश, मॅथमॅटिक्स, मराठी, मानसशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि परिसर अभ्यास या संदर्भात एक व्हॉट्सअप ग्रुप पण तयार केलेला आहे. अतिशय ब्राईटपणे त्यांना सगळ्यांना ॲक्टिव्ह ठेवण्यात येतं. 2 महिन्यामध्ये तुम्ही असं काही विचार करू नका की निश्चितचपणे कोणाचं तरी गाईडलाईन घ्या आणि अभ्यास चालू ठेवा. कारण की आजच खरी गरज आहे. आतापर्यंत तुमचे जर TET निघालं नसेल तर यावेळेस तुमची TET काढून देण्याचा माझा तरी मानस आहे रे बाबा. ठीक आहे, सगळ्यांनाच रिक्वेस्ट आहे की अभ्यास खूप करा, हार्डनेस ठेवा. हार्डनेस असेल त्या एक्झामिनेशनमध्ये तर आपण सुद्धा अभ्यासामध्ये हार्ड असलं पाहिजे, एकदम परफेक्ट असलं पाहिजे. सो व्हॉट वी डू टुडे, यस यस, अगदी बरोबर राईट आहे, हे काढलेलं आहे. हा एवढा पार्ट सर क्लॉज आहे सर, व्हॉट वी डू टुडे. आणि यालाच म्हटलं जातं सब्जेक्ट ऑफ द वर्ब. म्हणजे हा सुरुवातीला आलेला आहे म्हणून याला काय म्हणायचं, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. सब्जेक्ट ऑफ द वर्ब, अगदी राईट आहे. 4th आपण घेऊ, खूप इझी आहे, 4 ऑप्शन येतातच आणि आता कोणाचं चुकणार आहे. 101% तुम्हाला गॅरंटी सांगतो. 3rd चॅप्टर झालेलं आहे, आपल्याला 12 ते 15 चॅप्टर इथं कंप्लीट करायचे आहे आणि मग छोटे छोटे चॅप्टर्स आहे, 1-2 दिवसातच कंप्लीट होतात ते. नेक्स्ट, लिसन टू व्हॉट द गीता सेज. तुम्हीच मला टाईप करून पाठवायचं आहे यातला क्लॉज कोणता आहे आणि तुम्हीच सांगायचं आहे तो नाऊन क्लॉज आहे सर. मात्र त्याचावाला जो प्रकार आहे तो 4 पैकी 1 येतं. पहिला प्रकार तुम्हाला माहीत आहे काय, सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब. दुसरा प्रकार येतं ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब. तिसरा प्रकार आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब आणि चौथा प्रकार आहे ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन, PREP. 4 ऑप्शन आहे, तुम्ही 4 ऑप्शनपैकी राईट आन्सर घ्यायचा आहे. गेट पास आहे सर, TET पास आहे सर, डबल पास होणं लागेल का सर. यस, अतिशय इम्पॉर्टंट असा क्वेश्चन विचारलेला आहे राजेशने की TET गेट नाही आहे ते, TET पास आहे सर. TET 1 जर पास असेल तर निश्चितच डबल देण्याची काही एक गरज नाही. TIITचा अभ्यास सुरू ठेवा. बघा, तुम्हाला एक छोटंसं सांगतो, तुमच्याला महत्त्वाचीच गोष्ट मी सांगत असतो नेहमी. जे विद्यार्थी TET पास असेल ना तर त्यांनी TAIT मीन्स अभियोग्यता जी परीक्षा याच्यानंतर असतं त्याचा अभ्यास आतापासूनच सुरू ठेवा. कारण की वेळेवर अभ्यास होत नसतं, आतापासून ठेवा. कारण की TET ज्यावेळेस घेतं ना, आता तरी एक समीकरण झालेलं आहे की TET घेतली की समजून जायचं त्याच्यानंतर TIIT लगेच येतं, कारण त्यांना वॅकन्सीज भरायच्या असतात. सो TIITचा अभ्यास सुरू ठेवा. आणि ज्यांनी TETचा अभ्यास सुरू केला की नाही त्यांनी फक्त TETवरच फोकस करा यावेळेस. कारण की TET काढणेच खूप महत्त्वाचं आहे. TIIT हा जनरल अभ्यासक्रम असतो, त्याचा आणि याचं काही कनेक्शन नाही. ही एक पात्रता परीक्षा आहे, ही सर्वांनाच इक्वली 82 किंवा 90 मार्क्स मिळवणे गरजेचं असतं. ओके, म्हणून ह्या 2चं डिफरन्स यासाठी सांगत आहोत की TIIT जनरल अभ्यासावर निघू शकतं, मात्र TET ही जनरल अभ्यासावर निघत नाही. लहान मुलांचे पुस्तक वाचून निघतं, लहान मुलांचं गणित तयार करून निघतं उपयोजनात्मक, असे मात्र निघत नाही. व्हॉट द गीता सेज क्लोज आहे. ओके ओके ओके, राईट आहे. व्हॉट द गीता सेट हा क्लॉज आहे, क्लोज जरी लिहिलं तरी चालतं. मला कळतं की क्लोज म्हणजे टायपिंग मिस्टेक झाली असेल, क्लोज म्हणजे क्लॉज व्हायच्यात. व्हॉट द गीता सेज हा आहे क्लॉज. मात्र कोणता क्लॉज आहे, 2013ची TET पास आहे सर मी. अगदी बरोबर आहे, 2013मध्ये मी स्वतः TET पास झालेलो होतो आणि आता ड्युटीवर राहू. तेच चालतं ना, कारण ते लाईफ टाईम त्याला व्हॅल्युएशन देण्यात आलेलं आहे. ओके, त्याला एक्सटेन्शन जे आहे ते जन्मभरासाठी दिलेलं आहे आणि ते पूर्ण भारतामध्ये, आपल्याच महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये TET ज्यांच्यावाले सर्टिफिकेट असेल तर त्यांच्यावाले आजीवन ते चालणार आहे. सो TET डबल करण्याची काही गरज नाही. तुम्हाला सांगतो, तुमची काही दिशाभूल मी करणार नाही, ना की त्याच्यामध्ये जास्त स्कोअर वाढवण्याची सुद्धा गरज नाही. ती एक पात्रता परीक्षा आहे, फक्त त्याच्या सर्टिफिकेटला महत्त्व आहे, त्याच्या मार्क्सला महत्त्व नाही. फक्त मार्क्स तेवढ्या पासिंग पुरते मिळाले पाहिजे. ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे सर. कोण म्हणते ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे? चला फटाफट सांगा. ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन, यस, अश्विनीने राईट आन्सर दिलेला आहे.
ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन राईट आन्सर दिलेला आहे, बिकॉज तिने ओळखला हा टू आहे सर, आणि हा टू म्हणजे प्रेपोजिशन आहे सर. प्रेपोजिशन आहे म्हणून, प्रेपोजिशन आहे म्हणून काय म्हणायचं, याला ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन म्हणायचं. कोणतं आहे, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन, म्हणून फोर्थ आन्सर राईट आहे. नेक्स्ट, शी नो लॉंगर न्यू हू ही वॉज. शी नो लॉंगर, शी नो लॉंगर न्यू ही वॉज. ह्याच्यामध्ये थोडंसं आहे, सो सॉरी हा डब्ल्यू घेऊ नका आणि हा के घेऊ नका. सी नो आहे फक्त, नो, नो नॉट नथिंग नन मधला नो. सी नो लॉंगर न्यू ही वॉज. तुम्हीच अंडरलाईन केलेला क्लॉज शोधायचा आहे आणि त्यानंतर तुम्हीच त्याचा नाऊनचा उपप्रकार सांगायचा आहे. अतिशय इम्पॉर्टंट आजचा क्लास आहे, अतिशय इम्पॉर्टंट असा क्लास आहे. टी टी असेल, आरोग्यसेवक भरती असेल, त्यानंतर तलाठीचे विद्यार्थी असेल किंवा मग कुठलेही विद्यार्थी असेल, त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये जर इंग्लिश सब्जेक्ट असेल तर माझा क्लास निश्चितपणे करा, तो मिस मात्र करू नका. कारण इथे मी फ्री शिकवत आहो. होऊ शकते मी नंतर फ्री शिकवणार नाही, काही चॅप्टर झाल्यानंतर मी स्टॉप करून देईन, कारण माझ्याला पेड क्लासेसमध्ये पण मला लक्ष द्यावं लागेल ना. सो इथे मात्र ही बॅच फ्री करण्यामागचं कारण असं आहे की पेड क्लासेसच्या मुलांमध्ये तो क्लास केल्यानंतर लगेच ते इकडे पण फ्री बॅचमध्ये येतात. वेळ कमी असल्या कारणाने आपण दोन इकडे घेतो, तिकडे वेगळे चॅप्टर घेतले जाणार आहे, इकडे हे वेगळे चॅप्टर घेतले जाणार आहे. ओके, म्हणजे लवकर तुमचं हे कंप्लीट होणार आहे. ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे सर. आता या ठिकाणी शी नो लॉंगर न्यू हू ही वॉज काय दिलेलं आहे सगळ्यांनी, यस, हू ही वॉज हा एक क्लॉज आहे सर, हू ही वॉज. आणि याच्या आधी आता हू इज वॉज म्हटलं तर ऑब्जेक्ट ऑफ व्हर्ब आपण म्हणू शकतो, परंतु याच्यावर दोन गोष्टी येऊ शकतात. म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन येऊ शकतं का, नाही येऊ शकत, कारण इथं टू फॉर असे प्रेपोजिशन नाही. कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब येऊ शकतं का असं विचार करायचा, नाही येऊ शकत, कारण की इथं टू बीचं रूप नाही. म्हणून हे स्पष्टता काय आहे, ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे. तुम्ही जे सांगितलं तेच राईट आहे, तुम्ही जे सांगितलेलं आहे तेच राईट आहे. नेक्स्ट 6 बघा. व्हॉट द चाइल्ड डज इज मिनिंगफुल इन इट्स ओन राईट. अतिशय ब्राईटपणे तुम्हाला शिकवतो, जेणेकरून तुम्हाला समजून यावं. फक्त असं 2-3 वाक्य घेतले, फ्लॅशली तुम्हाला काहीतरी सांगितलं असं आपल्या क्लासमध्ये चालत नाही. चॅप्टरबद्दल तुम्हाला किमान 70% नॉलेज तुम्हाला मिळावं हाच स्पष्ट हेतू असतो. त्या हेतूनेच आपण आपला क्लास कंटिन्यू करत आहोत. 70% फटाफट. व्हॉट द चाइल्ड डज इज मिनिंगफुल इन अवर ओन राईट्स. आता तुम्हाला बघा ना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना क्लॉज पण शोधता येतो फटाफट. क्लॉज शोधणे म्हणजे काय रे, खूप सोपं आहे ना सर. क्लॉज शोधणे म्हणजेच काय, एक कंजक्शन शोधायचं. कंजक्शन शोधायचं म्हणजेच मराठीमध्ये उभयन्वयी वाक्य शोध. म्हणजेच कंजक्शन कोणते असतात, हू, हुम, हुज, व्हॉट, व्हिच, व्हेअर, व्हेन, सिन्स, ॲज इफ, ॲज दो अशासारखे शोधायचे आणि त्याला म्हणायचं. ओके, आता हे जे आहे, हे जे वाक्य मी शिकवत आहो तुम्हाला, हे त्याच्याशी डिपेंड नाही करत, ॲडवर्बची. नाही तुम्ही म्हणा की सुरुवातीला आलेलं आहे म्हणून ॲडवर्ब म्हणायचं, असं नाही. ते ॲडवर्ब दर्शवणारे 9 शब्दांवर डिपेंड करतात. सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे. राईट असं आन्सर आलेलं आहे. व्हॉट द चाइल्ड डज, लहान मुले जे करतात, इज मिनिंगफुल इन इट्स ओन राईट. तर ते आर्थिकदृष्ट्या बरोबर असतं. आर्थिक नाही तर अर्थाच्या दृष्टिकोनाने, नाही तर आर्थिक म्हणजे पैशाच्या दृष्टिकोनाने म्हणाल. व्हॉट द चाइल्ड डज हा जो पार्ट आहे सुरुवातीला आलेला आहे. आता इथं कन्फर्म झालं की हा नाऊन क्लॉजचं वाक्य आहे, परंतु नाऊन क्लॉजच्या वाक्यामध्ये हा नाऊन क्लॉज आहे ना, हा काय नाऊन क्लॉज आहे, परंतु तो सुरुवातीला आला ना, म्हणून त्याला सब्जेक्ट म्हणून आलेला. सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब त्याला म्हणायचं. काय म्हणायचं, सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब त्याला म्हणायचं. याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब येणार नाही, कारण त्याच्यामध्ये ॲमिचर नाही आहे. ओके, कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब नाही येणार आहे. त्याच्यानंतर त्याला ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन येणार नाही आणि ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब पण येणार आहे. सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब येणार आहे, कारण तो सुरुवातीला आलेला आहे. नेक्स्ट 7 घ्या. टू हॅपन टू बिलीव्ह आय विल मेक अ गुड आर्किटेक्चर. इट हॅपन टू बिलीव्ह आय विल मेक अ गुड आर्किटेक्चर. फास्टपैकी राईट आन्सर द्या.
फास्टपैकी राईट आन्सर द्यायचा आहे. अंडरलाईन केलेला भाग पण लक्षात घ्या. इथं दॅट आहे मात्र तो नष्ट केलेला आहे. असं समजा की इथं अदृश्य स्वरूपात हाईड केलेला आहे दॅट, मात्र तो घेतला नाही. म्हणजे इथं तुम्ही असं म्हणणार की सर इथं तर कंजक्शन नाहीच आलं, मग इथं क्लॉज नाहीच आहे, असं नाही. कधी कधी क्लॉजचं दॅट हे काय केलं जातं, नष्ट केलं जातं. सो 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 subject of the verb, subject of the verb, subject of the verb, subject of the verb will make good architecture object of the verb. ओके, इथे बघा हा एवढा पार्ट बघा, हा एवढा पार्ट, हा एवढा पार्ट बघा, एवढा आय विल मेक अ गुड आर्किटेक्चर. याच्या आधी याच्या आधी याच्या आधी हा बिलीवपासून घेतला तरी चालतं, परंतु बिलीवपासून घेण्याची पद्धत नाही आहे. ओके, इथून तर आहेत परंतु याला कट करायचं, कारण हे जे आहे एवढं हे इन्फिनिटिव्ह म्हटलं जातं. टू प्लस व्हर्ब याला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. इन्फिनिटिव्ह म्हटलं जातं. हा इन्फिनिटिव्हमधला हा व्हर्ब गायब करायचा, कारण दोन दोन व्हर्ब आले ना. हा व्हर्ब गायब करायचा. त्याच्या मागं काय आहे मग, जणू काही त्याच्या मागं काय टू आहे. टू काय प्रेपोजिशन आहे, म्हणून त्याला प्रेपोजिशन ऑफ द व्हर्ब म्हणायचं. ओके, सो सॉरी, कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रेपोजिशन येणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. हा टू आला ना, ह्या बिलीवचं काही काम नाही. टू आलेला आहे म्हणून हा एवढा ऑब्जेक्ट झाला. ऑब्जेक्ट काय झाला, हा ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन म्हणायचं, कारण की हा टू हा प्रेपोजिशन आहे ना, समोरचा पार्ट हा ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. अतिशय इम्पॉर्टंट असं वाक्य आहे ते, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. आठवं बघा तुम्ही, आठवं बघा. सगळ्यांनाच आवश्यक आहे हे इंग्लिश, कारण की आपण चॅप्टर पूर्ण घेतलेला आहे. आठवं बघा. 8th बघा, द फॅक्ट इज दॅट आय एम गिल्टी. द फॅक्ट इज दॅट आय एम गिल्टी. तुम्हीच अंडरलाईन केलेला पार्ट, नाऊन क्लॉजचा पार्ट मला सेंड करायचा आहे, आणि सोबतच तुम्हीच सांगायचं आहे की नाऊन क्लॉजपैकी 4 ऑप्शनपैकी हे सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे का, ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे का, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आहे का, की कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब आहे का. 4 पैकी करेक्ट आन्सर तुम्ही द्यायचं आहे. द फॅक्ट इज दॅट आय एम गिल्टी. द फॅक्ट इज दॅट आय एम गिल्टी. ओके, द फॅक्ट इज दॅट आय एम गिल्टी. तुम्हीच सांगायचं आहे आणि तुम्हीच आन्सर द्यायचा आहे. तुम्हीच त्याच्याला पार्ट सांगायचा आहे, नाऊन क्लॉजचा कोणता आहे तो, आणि त्याच्यातला उपप्रकारसुद्धा तुम्हीच सांगायचा आहे. ओके किशोर, अक्षर आहे, तनुज आहे, बरेचसे नवीन विद्यार्थी असाल तुम्ही, निश्चितचपणे तुम्ही पण पेड क्लासेसमध्ये या. रिक्वेस्ट नाही, मात्र सांगतो की तुमची दिशाभूल न व्हावी, तुम्हाला स्पेशली गाईडलाईन्स मिळावं यासाठी मी तुम्हाला सांगत आहो. सो तुम्ही मला कॉल करू शकता 7709119501 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही निश्चितपणे कॉल करा. पेड बॅच आहे, पेड बॅच म्हणजेच फी भरावी लागतं, कारण की ऑल सब्जेक्ट त्याच्यामध्ये शिकवले जातात. काय शिकवले जातात, तर ऑल सब्जेक्ट शिकवले जातात. ओके, you can call me. After that I will give you the information related to the given running TET preparation. TET प्रिपरेशनसाठी जर तुम्ही खरंच अप्लिकेबल असाल, प्रिपरेशनसाठी म्हणत आहो मी, तर तुम्ही 7709119501 वर कॉल करा. निश्चितच तुम्हाला सर्वच्या सर्व हे सांगण्यात येणार. जर तुम्हाला आता थोडंसं हिंट्स देतो, तुम्ही आता बघत आहे तर माझे शब्द पण तुम्ही लक्षात घ्या. जर म्हटलं, हां, इफ जर माझे पेड क्लासेस वाढले, म्हणजे पेड क्लासेस एक बॅच जर हे होणार, तिकडे जर टाईम अपुरा पडला तर आपण ही बॅचसुद्धा मिस करणार आहोत, म्हणजे ही बॅचसुद्धा बंद करणार आहोत. सो काही दिवस चालेल, मध्येच जर लोड आला तिकडचा तरच बंद होईल, नाही तर बंद होणार नाही. ओके, कळलं? ठीक आहे. द फॅक्ट इज दॅट आय एम गिल्टी काय सांगितलेलं आहे? यस, प्राजक्ता 7709119501 वर कॉल करशील, तुला पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन सांगण्यात येईल. या सेशनमध्ये थोडंसं आपण दोन्ही पद्धतीने सांगत आहोत म्हणून. यस संगीता पवार काय म्हणते बघा, कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब होते सर. द फॅक्ट इज दॅट आय एम गिल्टी.
दॅट आय एम गिल्टी हा एवढा पार्ट झाला क्लॉजचा. परंतु याच्यामध्ये हे जे आहे मेन क्लॉज आहे याच्यामध्ये द फॅक्ट इज, आणि हा जो आहे तो टू बीचं रूप आहे. टू बीचं रूप जर असेल तर आपल्याला काय म्हणायचं आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब म्हणायचं. कॉम्प्लिमेंट म्हणजे हे जे आहे दॅट आय एम गिल्टी हा एवढा पार्ट कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजे विधानपूरक आहे. आणि तो विधानपूरक कशाचा आहे, या इजचा पूरक आहे. इज काय व्हर्ब आहे, म्हणून याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब. याच्यातलं कॉम्प्लिमेंट कोणता आहे, दॅट आय एम गिल्टी, आणि व्हर्ब कोणता आहे, इज. म्हणजेच आपण त्याला म्हणायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब. सगळ्यांनीच कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब असं म्हटलं असेल. येस 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 ओके येस. नेक्स्ट 9वा बघा. 9वा ओके. 9वा लक्षात घ्या. आय एम रिक्वेस्टिंग यू टू टेल मी हू आर यू. तुम्हाला अतिशय ब्राईट अशी इन्फॉर्मेशन क्लासच्या एंडिंगला सांगणार. टीची विद्यार्थी असा तर निश्चितचपणे कान देऊन ऐकाल, कॉन्सन्ट्रेट नाही ऐकाल. कारण की आज घडी खूप महत्त्वाचं आहे. 2च महिने राहिलेले आहे, त्यातही 3 दिवस निघून गेलेले आहे, त्यातही 15 ऑगस्टपर्यंत असेच निघून जाईल. मात्र आपल्याकडे असणारा 2 महिन्याचा वेळ कशा पद्धतीने सार्थकी लावायचा, ओके, याबद्दल तुम्हाला फक्त 5 मिनिटाचं मी गाईडलाईन करणार आहोत एंडिंगला. ओके, 9 आणि 10 झाल्यानंतर. आय एम रिक्वेस्टिंग यू टू टेल मी हू आर यू. याच्यामध्ये तुम्हाला अंडरलाईन तर तुम्हाला काही सापडलं नाही, परंतु तुम्ही सांगू शकता. हां, यातलंच तुम्ही क्लॉजचं असणारं वाक्य तुम्ही अंडरलाईन करा. हू आर यू. अगदी लगेच आन्सर आलेला आहे. इथं काय आलेला आहे, हू आर यू हा आहे क्लॉज, आणि हा काय नाऊन क्लॉज आहे. नाऊन CLAUSEI नाऊन क्लॉज आहे. क्लॉज ओके. मग हा नाऊन क्लॉज तर आहे सर, बरोबर आहे. परंतु याच्या मागे जर बघितलं तर आपल्याला 4 शोधा लागते ना. आता नाऊन क्लॉज आहे म्हणजे हा सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब तर नाहीच आहे. म्हणजे हा जो एवढा आहे, एक मिनिट, पण हे मोडून टाकू थोडंसं. हां, नाऊन क्लॉज झाला, हा निश्चितच झाला नाऊन क्लॉज. परंतु हा सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब येणार आहे का, नाही. म्हणजे एक तर ऑप्शन गेलं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये 2 व्हर्ब आले आहे का. आय एम रिक्वेस्टिंग यू टू टेल मी हू आर यू. हू आर यू. मग याच्यामध्ये राईटच आन्सर काय दिलं तुम्ही बघा. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आहे सर, हा टू टेल. हा काय, टू टेल मी. हे एक महत्त्वाचं आहे. ओके, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, इट्स नॉट द कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब. कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब नाही आहे ते, तर हे आहे प्रेपोजिशन ऑफ द म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. काय म्हणायचं याला, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन म्हणायचं. आय एम रिक्वेस्टिंग यू, मी तुला विनंती करत आहे, टू टेल मी सांगण्यासाठी. हू आर यू, तू कोण आहे. तू कोण आहे हे सांगण्याची मी तुला रिक्वेस्ट करत आहो, म्हणजे रिक्वेस्ट करत आहो. आय एम रिक्वेस्टिंग यू टू टेल मी हू आर यू. तू कोण आहे हे सांगण्याची तुला मी रिक्वेस्ट करत आहो. म्हणजेच एक प्रकारे हू आर यू हे ऑब्जेक्ट झालं. आणि त्याच्या मागे टू हे प्रेपोजिशन आलेलं आहे, म्हणून याला म्हणायचं काय म्हणायचं, प्रेपोजिशन, ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. काय म्हणायचं, ऑब्जेक्ट ऑफ PREP म्हणजे प्रेपोजिशन. ओके. आणि 10वं सांगण्याआधी 10वं बघा. आय एक्सपेक्ट दॅट आय शॅल गेट अ प्राइज. शेवटी मी तुम्हाला 5 मिनिटाची बरोबर इन्फॉर्मेशन देईल. निश्चितचपणे ते निश्चितच ऐका जर TETचे विद्यार्थी असाल तर, आणि बाकीच्यांनासुद्धा महत्त्वाचंच आहे ते. ओके, फटाफट राईटच आन्सर द्या. अतिशय ब्राईटपणे तुम्हाला शिकवतो, कारण की प्रत्येक इच अँड एव्हरी वर्ड बीट बाय बीट तुम्हाला समजून सांगण्याचा मी काम करत आहो. त्याला तुम्ही रिस्पॉन्स देता, म्हणून सर्वांचे आभार मानतो. असे शेवटपर्यंत थांबत चला. क्लास सुरू झाला की एंडिंगपर्यंत प्रत्येकाने थांबायचं आहे, कारण की डेली बॅच आहे. एका दुसऱ्या वेळेस जर खूपच अर्जंट काम आलं असेल तरच ती बॅच होत नाही. ओके, नाही तर डेलीच असतं. तिला काही श्रावण सोमवार राहतं असं नाही, तिला काही उपवास असतं असं नाही. ती डेली असतं, ना की ते रविवार बघतं, ना की ते शनिवार बघतं. डेली ही बॅच असते. सो ॲन्सर बघा. ॲन्सर काय आहे ते बघा. दॅट ओके, हां, इथं तुम्ही हे घेतलेलं असेल, दॅट आय शॉल
गेट अ प्राइज. हा झाला नाउन क्लॉज, NCLAUSC नाउन क्लॉज झाला. परंतु नाउन क्लॉजचे 4 प्रकार पडतात. एक सब्जेक्ट ऑफ द वर्ब, सब्जेक्ट ऑफ ही, दुसरा आहे ऑब्जेक्ट ऑफ ही, ऑब्जेक्ट ऑफ व्ही, तिसरा इथे येतं कॉम्प्लिमेंट ऑफ व्ही, वर्बच्या दृष्टिकोनातून 3, आणि चौथा आहे ऑब्जेक्ट ऑफ PREP, प्रेपोजिशन. 4 पैकी एक तुम्हाला सांगायचं आहे. आणि लास्टच हे सेंटेन्स आहे. ओके, काय आहे त्याच्यामध्ये, काय आहे रे, खूप तर इजी आहे हो. एक गोष्ट लक्षात ठेवायची की मेन क्लॉजमध्ये जर तुम्हाला प्रेपोजिशन सापडलं किंवा मेन क्लॉजमध्ये तुम्हाला ॲमिझर सापडलं तर कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब म्हणा किंवा ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन म्हणा, नाहीतर तुम्ही त्याला ऑब्जेक्ट ऑफ व्हर्बच म्हणणार आहे. तनुजा राईटच आन्सर दिलं ना की हे काय सर ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्बच आहे, ऑब्जेक्ट ऑफ व्हर्ब आहे. म्हणजेच या क्रियापदाचं एक्सपेक्टचं हे काय तर कर्म आहे असं त्याचा अर्थ होतो. ऑब्जेक्ट ऑफ व्हर्ब, व्हर्ब काय रे याच्यामध्ये एक्सपेक्ट आहे. आणि दॅट आय शॅल गेट अ प्राइज हा नाउन क्लॉज दर्शवणारा भाग काय आहे तर ऑब्जेक्ट आहे, म्हणजे कर्म आहे. म्हणजे त्या एक्सपेक्टचं हे कर्म आहे. अर्थातच म्हणूनच या अंडरलाईन केलेला क्लॉजला ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब असं म्हटलं जातं. इजी गेलं तुम्हाला, अगदीच सोपं असं गेलं. काय काय शिकलो अगदी एकदा पुन्हा सांगतो, निश्चितच तुमची दिशाभूल होणार नाही. प्रत्येकाची एवढी गोष्ट तुम्हाला, बरं ठीक आहे, आपण हे झालेलं आहे. आता तुम्हाला काय मी सांगत होतो ते हे करतोय की TET सांगतोय मी, थोडंसं TET सांगतोय. ऐका, निश्चितच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की 2 महिन्याचं व्हॅल्युएशन आहे आपल्यापुढे, 2 महिन्याचं ड्युरेशन आहे आपल्यापुढे. त्याला व्हॅल्यू कसं द्यायचं यावरच आधारित मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिली गोष्ट हे तुम्हाला दिसत आहे, परंतु याबद्दल मी तुम्हाला सध्या तरी मी सांगत काय होते लक्षात घ्या. आता या ठिकाणी जर लक्षात घेतलं, ओके हां, तर आपल्याला 5 सब्जेक्ट आहे. किती आहे? 5 सब्जेक्ट आहे, 5 सब्जेक्ट आहे, SUB सब्जेक्ट्स. आता या 5 सब्जेक्टमध्ये 2 लँग्वेजेस आहे. 2 काय लँग्वेजेस आहे? ओके, लँग्वेजेस कोणकोणते आहे? मराठी आहे आणि दुसरी आहे इंग्लिश आहे. ह्या 2 लँग्वेजेस आहे. या 2 लँग्वेजमध्ये आपल्याला आपण परिपूर्ण आहो का हा एक पहिला प्रश्न स्वतःला प्रामाणिकपणे विचारायचा. आपल्याला मराठी व्याकरण हे पूर्ण येतं का? आपल्याला इंग्लिश ग्रामर येतं का? ह्या 2 गोष्टी मनाला विचारायच्या. आणि या 2 गोष्टी आहेत 60 मार्काच्या, 30-30. तिसरी गोष्ट आहे फक्त 5 मिनिटामध्ये संपवणार, म्हणून शेवटपर्यंत बघा. TETचे विद्यार्थी असतात तर निश्चितच बघा. तिसरं आहे एक सुवर्ण मध्य म्हटलं तर तो येतो गणित. गणित म्हणजेच मॅथमॅटिक्स. ओके, मॅथमॅटिक्समध्ये काय काय येतं रे? एक म्हणजे अर्थमॅटिक येतं म्हणजे अंकगणित येतं, दुसरं अल्जेब्रा येतं म्हणजे बीजगणित येतं, तिसरं जॉमेट्री येते आणि चौथं स्टॅटिस्टिक येते. ही गोष्ट कोणाला माहीतच नाही, बऱ्याच जणांना माहीत नाही. माहीत आहे त्यांना की बा हे अंकगणित असतं, हे बीजगणित असतं, हे भूमिती असतं आणि हे सांख्यिकी असतं, हे सगळ्यांना माहीत आहे. त्याची इंग्लिशमध्ये वर्डही माहीत आहे, परंतु त्याच्याबद्दल जाणीव मात्र नाही. जाणीव यासाठी जर TET जर देत असा तर जॉमेट्रीला तेवढंच महत्त्व द्यावं लागतं, अल्जेब्राला तेवढंच महत्त्व द्यावं लागतं आणि अंकगणिताचं तर महत्त्वाचं तुम्हाला द्यावंच लागतं. लहान मुलांच्या पुस्तकांवर आधारित त्याच्यावर तयार झालेले काही प्रॉब्लेम्स तुम्हाला येतात. 40 ते 50% तर ते रिपीटच होतात, क्वेश्चन टू क्वेश्चन जसे ते येतात त्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज केल्या की राईटच आन्सर त्याचं म्हणजेच त्याचा राईटच आन्सर काढण्याचा तो प्रयत्न केला जातो. म्हणजेच त्याचं व्हॅल्यू चेंज केलं जातं आणि ऑप्शन थोडेसे वेगळे असतात. म्हणून तुम्ही लहान मुलाची पुस्तकं वाचून, लहान मुलाची पुस्तकं वाचायची म्हणजे त्यातले क्वेश्चन करायचे का सर? नाही, त्यावर बेस म्हणून कोणते क्वेश्चन्स तयार होतात ते क्वेश्चन आपण अभ्यासाचे. मग फक्त अर्थमॅटिकलाच महत्त्व द्यायचं का? म्हणजे एखाद्याने चॅप्टर घेतलं की बा संख्येचे प्रकार मी शिकतो, संख्येचे प्रकार म्हणजे काइंड्स ऑफ नंबर जर तुम्ही शिकत असाल तर फक्त का काइंड्स ऑफ नंबर्सच शिकान का? ते तर अर्थमॅटिकमध्ये येतं, परंतु त्याच्यावर उपयोजनात्मक कोणते गणित तयार झाले या दृष्टिकोनातून तुम्हाला शिकायचं. गणिताच्या संदर्भात अतिशय इम्पॉर्टंट आहे जॉमेट्री. जॉमेट्रीच्या पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे, पूर्ण कन्सेप्ट. म्हणजे ह्या काय आहे तर हा गोल आहे सर, गोल म्हणून चालणार नाही, याला तुम्हाला वर्तुळ म्हणावं लागेल. वर्तुळे म्हणून चालणार नाही तर कधी काळी तुम्हाला याला परिघ म्हणावं लागेल, वर्तुळाचा परिघ. ओके, म्हणजे हे काय सर? हे तर जीवा आहे सर. हे काय सर? तर हे त्रिज्या आहे सर. हे काय सर? तर व्यास आहे सर.
म्हणजेच ह्या गोष्टी कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. ज्याप्रमाणे या वर्तुळाशी माहीत पाहिजे, तशा त्रिकोणाशी माहीत पाहिजे, तशा चौकोनाशी माहीत पाहिजे, तशा चौरसाची माहीत पाहिजे. म्हणजे हे झालं गणित. तुम्हाला कळलं की लहान मुलाच्या पुस्तकामधून उपयोजनात्मक स्वरूपात गणित विचारलं जातं. सो अतिशय इम्पॉर्टंट सांगतो. नेक्स्ट, गणित झाल्यानंतर एक महत्त्वाचा आहे परिसर अभ्यास. परिसर अभ्यास, परिसर अभ्यासासाठी 8व्या वर्गापर्यंतचे पुस्तकं वाचून काढायचे. परंतु पॉईंट्स तुम्ही काढा. 50 पॉईंट्स काढा. 50 पॉईंटमध्ये शिखरे हा एक पॉईंट तुम्हाला सपोज सांगितला. दुसरं राष्ट्रीय उद्याने हा पॉईंट तुम्हाला सांगितला. 2 पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले. तिसरं मातीचे प्रकार म्हणजे मृदा प्रकार तो पॉईंट्स आहे. खडकांचे प्रकार तो पॉईंट्स आहे. त्याच्यानंतर जे तिथे असेल त्या तुम्ही बघा ना, ॲनालिसिस करा ना, तसंच विचारलं गेलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला तिथे अभ्यास करायचा आहे परिसर अभ्यासचा. आणि परिसर अभ्यासामध्ये 3 गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या. एक, पहिली गोष्ट शिवाजी महाराजांचा पूर्णचे पूर्ण जीवनपट, जीवनचरित्र अभ्यासाचंच आहे. त्याच्यावर भरपूर सारे क्वेश्चन विचारले जातात. 4थ्या वर्गाचं पुस्तक डाउनलोड करा किंवा कोणाकडून तरी मागा. ते पुस्तक पूर्णचे पूर्ण अभिमानास्पद म्हणजे खूपच आंतरिक मनाने चांगल्या पद्धतीने वाचा. शिवाजी महाराज, त्याच्यातून 2 फायदे. भला मोठा महाराष्ट्र प्रदेश ज्यांच्या तलवारीवर उभा राहिला, बरोबर, असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर असायला पाहिजे आणि त्यांचा जीवनपट प्रत्येकाला माहीतच असायला पाहिजे. सो त्यांचं जीवनचरित्रही अभ्यासने होतं आणि आपल्याला मार्क्स पण मिळते. म्हणजे आपल्याला दुहेरी फायदा झाला की नाही. म्हणून ते माहीत पण असायला पाहिजे, प्रत्येकाला माहीतच असायला पाहिजे, असा त्याच्यामागे उद्देश आहे. तो अभ्यासा. सायन्सचे क्वेश्चन मात्र करा. सायन्समध्ये सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशी माहिती आहे. लहान मुलाच्या पुस्तकामधून छोटे छोटे असे नोट्स तयार करा. नोट्स तयार करण्याचा वेळ तर नाही आपल्याकडे, मात्र ओव्हरलुक तरी करा. झालं, परिसर अभ्यास तुमचा असा होऊन जाईल. मग एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे तो बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्रासाठी तुम्ही मानसशास्त्राचं पुस्तक अभ्यासा. मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये अतिशय इम्पॉर्टंट अशी माहिती दिलेली आहे. जास्त पेजेस नाही, तुम्ही ओव्हरलुक करत करत व्हिज्युअलाइज म्हणजे दृष्टिक्षेपात म्हणजे काही गोष्टी डोळ्यामध्येच तुम्ही घ्या आणि तो अभ्यास करत चला. व्हिज्युअलाइज अभ्यास जास्त करा मित्रांनो. आता वेळ नाही आपल्याकडे फक्त 2च महिने बाकी आणि ह्या 2 महिन्यामध्ये जे झालं ते झालं. नाही झालं तर नंतर मात्र ह्या TTच्या नादी लागायचं नाही. म्हणून या 2 महिन्यामध्येच करा ना तुम्ही जे करायचं ते. माझ्यासारखा व्यक्ती तुमच्या सोबत आहे. काय गरज आहे तुम्हाला घाबरण्याची? काही गरज नाही. किंवा आपल्याला जर 10 मार्क जर आधी कमी भेटले असेल तर माझ्यासारखा ग्वाही घेतो की तुमच्यावर 10 मार्क जास्त तुम्हाला मिळेलच, असा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये मी निर्माण करतो. मिळेलच, का नाही मिळेल? मागच्या वेळेस आपण तेवढा अभ्यास नाही केला ना, यावेळेस आपण खूप अभ्यास करणार आहोत की नाही. म्हणजे तुम्हाला मिळणारच आहे मित्रांनो, मिळणारच सर. असं तुम्ही स्वतः जेव्हापर्यंत म्हणणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला मिळणार नाही. TT परीक्षा एवढी काय मोठी परीक्षा असतं, ते सोपीच राहतं. ते त्याचा नाही आपण ॲनालिसिस केलं ना, क्वेश्चन जाणून घेतले, आधीच्या दिवशी केला पेपर, दिला फेकून तिकडे, म्हणून नाही येत. जर तुम्ही तो दुसऱ्या दिवशी ॲनालिसिस केला असता तर तुम्हाला कळलं असतं की याच्यामध्ये आपण चुकलो, पुढल्या TTमध्ये मी चुकणार नाही, असं तुम्ही जर त्यावेळेस तुमच्या मनाशी म्हटलं असतं तर आज तुमचा पूर्ण ॲनालिसिस झाला असता आणि तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळाली असती. तसं मात्र झालं नाही. म्हणून नव्यानं जरी. आणि तिसरी गोष्ट, किती काही वर्षाची गॅप असू द्या, माइंड टू माइंड असतो. आपण सगळेजण टीचर आहोत. माझ्यामध्ये तुमच्यामध्ये काहीच फरक नाही मित्रांनो, काहीच नाही. तुमच्यासारखा मी होतो, तुमच्यासारखा 2013मध्येच मी TET दिली, तेव्हाच मी पासही झालो. B.Ed. मग याच्यामध्ये जे आहे काय फरक आहे? फक्त तुम्ही TET पास नाही झाला, परंतु TET पास आता होणार आहे. गव्हर्नमेंटने चान्स दिला की नाही एक. बऱ्याच दिवसांनी TET होऊन राहिली. मग ती 2019मध्ये लास्ट टाईम TET झालेली होती, त्याचा पेपर 2020मध्ये झाला. 21मध्ये आपण TET देणार आहोत. परीक्षा निघेल अभियोग्यता म्हणून TET घेतल्या जात आहे. ओके, म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास करा. बालमानसशास्त्रासाठी मानसशास्त्राचं पुस्तक अभ्यासा, मात्र त्याला 50%च वेटेज द्या. कारण की त्याच्यामध्ये अध्यापनशास्त्रसुद्धा आहे आणि काही गोष्टी आपल्याला तार्किकपणे आपल्यामध्ये शिक्षकी भावना आहे का या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्याचे प्रश्न विचारले जातात, बरोबर. म्हणून ती सुद्धा करा. 5 बोटं म्हणजेच 5 सब्जेक्ट लक्षात घ्या. एक सब्जेक्टला तेवढंच महत्त्व द्या. आपल्या आईवडिलांनी जेवढे आतापर्यंत कष्ट घेतले D.Ed पास होण्यासाठी, B.Ed पास होण्यासाठी, त्याचं व्हॅल्युएशन त्यांना द्या.
ते सर्टिफिकेट त्यांच्या हातात टाका सुरुवातीला, ना की आपल्या फाईलमध्ये ठेवू नका. मी तुम्हाला सांगतो, खूप असा विचार करा. आज नाही, आज तुम्ही विचार करा थोडं. TETचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मी माझ्या आईच्या हातात देणार, मी माझ्या बाबाच्या हातात देणार. हे दोनच व्यक्ती असे आहे की हे दोनच आहे, एक म्हणजे देवीन, एक म्हणजे देव. यांच्यासाठी तुम्ही अभ्यास करा. मग TET अशी कशी निघत नाही, निघणार आहे, निघणार आहे. स्वतः कॉन्फिडन्स बाळगा, निश्चितचपणे तुमची TET निघणार आहे. ओके, इथपर्यंत मी सांगितलं. ओके, तुम्हाला जे घ्यायचं असेल ते घ्या. आताही एक सांगतो की माझे बॅचेस सुरू आहे. तुमच्यासोबत येण्यासाठी, तुम्हाला दिवसभर ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपद्वारे, PDF द्वारे, याद्वारे त्याद्वारे, टेस्ट सीरीजद्वारे सगळ्यासाठी मी कॉन्सन्ट्रेट करून इतर बॅचेसवर थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे माझंवालं. आरोग्य सेवकाच्या बॅचवर थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे महा TETमुळे. त्यांच्यापासून मी सुरुवात केलेली होती, परंतु हा माझा सब्जेक्ट आहे म्हणून मी याच्यावर जास्त फोकस केलेला आहे. सो निश्चितचपणे तुम्ही 770911वर तुम्ही कॉल करा, तुम्हाला संपूर्णतः माहिती सांगण्यात येणार आहे. 7709119501. निश्चितचपणे TET जर क्रॅक करायची असेल ना, तर एकच शब्द सांगतो, सावंत सर, MPSC स्मार्ट लर्निंग. ओके, इथंच थांबतो आणि तुमची रजा घेतो. मात्र उद्या आपण भेटूया. आता जे क्लॉथ्स आपण शिकलो त्या क्लॉथ्समध्ये आपण पूर्ण फुलफिल माहिती घेतली आणि त्याचं उपयोजन म्हणून उद्या मी तुमच्यासाठी सिरीज घेऊन येणार आहोत, एक्सरसाइज घेऊन येणार आहोत. आता केलेला तुम्ही अभ्यास करा. जर मिस झालेला असेल तर व्हिडिओ पुन्हा बघा. आणि आवडत जर असेल ना माझी व्हिडिओ, तर सुरुवातीलाच लाईक करत चला. कारण की आता तुम्ही माझ्या क्लासमध्ये आलेला आहात ना, बरेच जण वेटिंग करत असतात, त्यांनी तरी लाईक करायला पाहिजे ना. लाईक केलं तर प्रेरणा मिळतं माझ्यासारख्याला. म्हणजे कोणालाही प्रेरणाच मिळतं लाईक जर केलं तर. किंवा हातावरून म्हणजे बघा ना, लहानपणी जर आपल्या शिक्षकाने पाठीवरून हात फिरवला असेल ना, तर निश्चितच तो आज घडीला IAS ऑफिसर असेल, कुठल्या तरी सेवेत असेल. कारण त्यावेळेस मिळालेली शाबासकी प्रेरणादायी ठरली आणि ब्राईट अशा वेने प्रिपरेशन करून ती व्यक्ती IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, कुठेतरी ऑफिसर झाली, कुठल्या तरी शासकीय सेवेमध्ये गेली. ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप D काही जरी झाले असेल तरीसुद्धा ते शाबासकीमुळे झालेलं आहे. म्हणून तुम्हीसुद्धा लाईक करत चला. प्रेरणा मला मिळेल आणि त्याच्यातून फायदा तुम्हालाच होणार. ओके, जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरूच नका, कारण आपल्या चॅनलवर अतिशय इम्पॉर्टंट अशी माहिती प्रत्येकच रिक्रुटमेंटसाठी, प्रत्येकच भरतीसाठी सांगण्यात येतं.